श्री स्वामी समर्थ. तर चला पाहूया महाराजांचा आज तुमच्यासाठी काय संदेश किंवा काय संकेत आहे. आप स्वार्थी ना बने. आपकी भावना जो है न्याय वाली करे. आप अच्छे है पर आपके विचार आपको फसा देते. बघा, स्वार्थ हा खूप वाईट आहे. आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातं की लालच बुरी बला आहे. हां, स्वार्थी व्यक्तीला कधीच सुख प्राप्त होत नाही. तर कशाला उगाचच का स्वार्थी बनायचं. आपण आहे ना, आपण जर न्याय आपल्यासाठी सुद्धा आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा न्यायाची भावना ठेवायची. एखाद्याने आपल्यासोबत वाईट केलं तरी त्याचे कर्म देव बघतोय ना. आपण कोणासोबत वाईट करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासोबत अन्याय करायचा नाही. मला बदला घ्यायचा आहे म्हणून माझ्यासोबत काही होऊ दे. मला माझ्या मनाचा स्वार्थ आहे की मला माझ्या मनाला शांती मिळाली पाहिजे. मी बदला घेणार तेव्हा माझ्या मनाला शांती मिळेल. हा विचार जर तुमच्या डोक्यात येत असेल, मी पण असंच करणार, माझ्यासोबत झालं आहे ना, मी पण असंच करणार, खूप चुकीची भावना आहे. खूप चुकीची भावना आहे. खूप वाईट आहे. सगळं काही सोडा ना देवावर. देव आहे ना. शनिदेव आहेत बघण्यासाठी. कर्माची फळं तेच देतात. कशाला उगाचच का स्वतःला त्रास करून घ्यायचा. कोणतं षडयंत्र बनवण्यामध्ये का स्वतःचे विचार एवढे घाण करून घ्यायचे का. कळते मी काय म्हणते. नाही, चुकीचा आहे हा विचार. नका करू असा विचार. देव आहे. देव सगळं पाहतोय. त्याने माझ्यासोबत हे केलं म्हणून मी सुद्धा करणार. म्हणजे त्याच्यात आणि तुमच्यात अंतरच काय. कशाला स्वार्थी बनताय. नका बनू स्वार्थी. नका बनू. काही भलं नाही आहे याच्यात. नाही तुमचं नाही त्याचं. बघा, जो सबक मिल रहा है उससे सीखो. सीख जीवन के लिए जरुरी आहे. तुमच्यासोबत जर एखादा व्यक्ती काही चुकीचं करतोय किंवा काही तुमच्यासोबत घटना चुकीची झाली किंवा छोटा मोठी काही असू शकतो, छोटा मोठा संघर्ष आहे, काय आहे, शिका तिथून. आपल्याला काय शिकायला मिळतंय. कारण आज तुम्ही शिकाल, उद्या तुमचे अनुभव तुम्ही दुसऱ्यांना सांगाल. दुसऱ्या व्यक्तीला कळेल की हा या परिस्थितीतून कसं निघायचं आहे. कारण उद्याला जेव्हा तुमच्यासोबत न्याय होईल ना, तर तुम्ही आहे ना, तुमची दुःख जे झेलले आहेत ना, त्या दुःखांना हसता हसता सांगाल की अरे माझे दिवस असे गेलेले, पण मी हार मानली नाही. मी चुकीचं वागलो नाही. मी चुकीच्या वाटेला गेलो नाही. मी मी तुटलो, मी बिथरलो, मी रडलो, सगळं काही झालं, पण मी चुकीचं काम केलं नाही. मी देवावर विश्वास ठेवला. ही गोष्ट तुम्ही दुसऱ्याला बोलाल, आपल्या मुलांना बोलाल, आपल्या लोकांना बोलाल ना. मग तुम्ही काय कराल. ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःची स्तुती करत नाही आहात. ह्याच्यामध्ये तुम्ही एखाद्याला बळ देताय की वातावरण किंवा स्थिती वेळ कशीही असो, स्वतःला सावरून ठेवणं खूप गरजेचं आहे. स्वतःमध्ये विश्वास आणि हिम्मत ठेवणं खूप गरजेचं आहे. खुद को इतना कमज़ोर मत होने दो कि तुमको किसी के एहसान की ज़रूरत पडे. आणि नका करू स्वतःला इतकी कमजोर की कोणा दुसऱ्याची एहसानची तुम्हाला गरज पडेल. जर तुम्ही वाईट विचार ठेवले, तुम्ही वाईट वागला, तर मग दुसऱ्यांच्या भरोश्यावर तुम्हाला जगावं लागेल. कारण मग तुम्ही त्यांच्यातच सुख शोधाल. सुख कुठे आहे. देवाच्या भक्तीत, देवाच्या नामस्मरणात आणि देवावर ठेवलेल्या विश्वासात सुख आहे. समजून घ्या. श्री स्वामी